विद्यार्थी मित्रांनो, स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. पवित्र पोर्टलचा जो अंतिम टप्पा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो अंतिम टप्पा म्हणजे विथ इंटरव्ह्यू हा क्लिअर झालेला आहे. म्हणजे फक्त जे मुलाखती बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो, पहिला राऊंड जो आहे विदाउट इंटरव्ह्यू, नंतर कन्व्हर्टेड राऊंड आणि आता विथ इंटरव्ह्यू. यानंतर राहिलेल्या ज्या 10% जागा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याकरिता अभियोग्यता धारक जे विद्यार्थी आहेत, आपले सर्व मित्र आहेत, हे सर्व आशेवर बसलेले आहेत की आमची सुद्धा साधन व्यक्ती म्हणून निवड व्हायला पाहिजे. याकरता ज्या जागा येणार आहेत, 4,000 ज्या जागा येणार आहेत, त्याकरिता आमची जर निवड झाली तर बरं होईल. याकरिता मग निकष काय असणार आहे, मग 13/10चा एक GR आला होता, 13/10/2023चा एक GR आला होता. त्या संदर्भात आपण त्या GR मध्ये काय आहे हे आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. आणि नंतर न्यूज बुलेटिन मध्ये सुद्धा एक न्यूज बुलेटिन आली होती 2022 मध्येच, तर या सुद्धा न्यूज बुलेटिनचा आपण विचार करणार आहोत. यापूर्वी आपण जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. तर बघू आपण काय आहे त्या GR मध्ये. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा GR आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण हा जो GR आहे, हा GR 13/10/2023चा GR आहे. मग त्या GR मध्ये काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, तर महत्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो, 2 टाईपचे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे एक, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही आहे, त्या संधी त्या विद्यार्थ्यांना नाकारतो का किंवा देतो का, म्हणजे त्यांना मिळेल का संधी, या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांची निवड झालेली नाही त्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल का या संदर्भातील एक व्हिडिओ आहे. म्हणजे हा टप्पा आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे. नंतर दुसरा मुद्दा असा आहे की साधन व्यक्तीसाठी जी पात्रता दिली आहे, ते साधन व्यक्तीसाठीची पात्रता काय आहे, या दोन्ही गोष्टींसाठीचे या GR मध्ये नमूद केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा 2023चा GR आहे. बघू, 13 ऑक्टोबर 2023 नुसार, म्हणजे 13/10 म्हणजे 13 ऑक्टोबर 2023 नुसार पवित्र पोर्टल एक मुद्दा दिलेला आहे, त्यांनी शासन निर्णय, त्यात काय लिहिलंय ते बघू आपण. पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणारी जी प्रक्रिया आहे किंवा अर्थ आहे, तसेच इंग्रजी विषयासाठी अध्यापनाकरिता केंद्र स्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष या अनुषंगाने पुढील तरतुदी सुधारित व नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. म्हणजे कोणत्या तरतुदी आहे यात, म्हणजे साधन व्यक्तीकरिता आणि निवडीकरता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काय निकष आहे ते पाहू आपण. म्हणजे कोणते निकष समाविष्ट करण्यात आले बघू. त्यातला अनुक्रमांक म्हणजे 5 नंबरचा एक मुद्दा आहे, त्यात तिने लिहिला आहे की 10/11/2022 नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार आहेत. म्हणजे जाहिराती ज्या आता येणार आहेत, म्हणजे विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास तो पात्र ठरणार आहे. म्हणजे एकदा जर तो निवडीसाठी जरी शिफारस केली असेल त्याने आणि त्याची त्या ठिकाणी जर निवड झाली नसेल, तर येणारी जी काही भरती असेल, येणारा जो काही टप्पा असेल, त्या टप्प्यासाठी हा विद्यार्थी पात्र असणार आहे, हा या ठिकाणी उल्लेख केला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झालेली नाही आहे, या भरतीमध्ये निवड झालेली नाही आहे, जे आता जे काही आपले पहिला टप्पा जो झालेला आहे त्यात जर निवड झाली नसेल, तर दुसऱ्या टप्प्याकरिता येणाऱ्या ज्या जागा आहेत त्यासाठी ते नक्कीच पात्र असणार आहे, हा या ठिकाणी उल्लेख आहे. म्हणजे नाराज होऊन चालणार नाही. ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे. नंतर विविध जे टप्पे आहेत त्या जाहिराती सुद्धा येणार आहेत आणि त्या जाहिरातीनुसार सर्व विद्यार्थी गुणवत्तेच्या आधारावरच त्यानुसार पात्र असणार आहे. गुणवत्तेचा जो आधार घेऊन आपलं पात्र असणार आहे. नंतर विद्यार्थी हा त्याच्या अर्हतेनुसार पात्र असणार आहे. मग त्यात साधन व्यक्तीची अर्हता दिलेली आहे, निकष दिलेले आहे. मग ते निकष कोणते आहे साधन व्यक्तीचे ते पण पाहू आपण की त्यात त्या GR मध्ये काय दिलेलं आहे. निकष पहा की इंग्रजी माध्यमाचं जे साधन व्यक्ती आहे, साधन व्यक्ती हे केंद्र स्तरावर किंवा शाळा स्तरावरती साधन व्यक्ती इंग्रजी माध्यमाचे साधन व्यक्ती भरले जाणार आहेत. मग त्याची पात्रता काय असणार आहे, तर निकष त्यांचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. जे 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण आहे ते इंग्रजी माध्यमाचं, आणि बाकी जे व्यावसायिक शिक्षण आहे ते कोणत्याही माध्यमातून असले तरी चालेल. नंतर इंग्रजी माध्यमातून 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. नंतर जर इतर व्यावसायिक जे शिक्षण आहे ते कोणत्या माध्यमातून असलं तरी चालेल. या पद्धतीचं त्यात निकष दिलेले आहे की इंग्रजी माध्यमाचं जर तुमचं शिक्षण असेल, म्हणजे इंग्रजीला जास्त महत्व दिलेलं आहे या ठिकाणी. जर तुमचे पहिलेपासूनचं शिक्षण इंग्रजीत असेल, नंतर 7वी पर्यंत इंग्रजी शिक्षण असेल, नंतर 10वी पर्यंत इंग्रजी शिक्षण असेल, हे जे इंग्रजी शिक्षण जर पूर्ण असेल तुमचं, आणि महत्वाचा मुद्दा दुसरा की जर तुमचं व्यावसायिक शिक्षण जर कोणत्याही भाषेत असलं तरी तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचं तुम्हाला साधन व्यक्ती म्हणून मग त्यात जॉईन होता येते किंवा तुम्ही पात्र होणार आहात विद्यार्थी मित्रांनो. नंतर SCRTच्या माध्यमातून, म्हणजे साधन व्यक्तीच्या संदर्भात ज्या जागा येणार आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात
कोर्ट केस पडलेली आहे आणि SCERT अजून त्यावरती पडताळा किंवा काही जे अहवाल आहे तो अजूनपर्यंत पोहोचवलेला नाही. तर कोर्ट केस असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ह्या लवकरच हा जो 10% जो टप्पा आहे हा पूर्ण व्हावा असं आपण आशा व्यक्त करू. आणि हा निकाल जर लागला तर नक्कीच आपला दुसरा जो टप्पा राहिलेला आहे जो 10% हा पूर्ण होणार आहे. इकडे तिकडे आपल्याला माहिती आहे न्यूज बुलेटिनच्या संदर्भात सांगतो. न्यूज बुलेटिन मध्ये सुद्धा 2022 मध्ये एकदा न्यूज बुलेटिन होतं, त्यात सुद्धा हे केलेलं आहे, सांगितलं आहे की पुढील जागेसाठी निवडीसाठी विद्यार्थी पात्र असणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून आपण ग्राह्य पकडायचं आहे की येणारी जी भरती आहे त्या भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झालेली नाही त्यांनी नाराज न होता आपण पुढील जो टप्पा आहे त्याकरिता आपण पात्र असणार आहोत. आपल्या गुणवत्तेनुसारच या ठिकाणी याची यादी लागणार आहे आणि निवड सुद्धा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांची 1ली ते 5वी साठी जरी निवड झाली असेल तरी वरचा जो काही गट असेल त्या गटासाठी ते विद्यार्थी सुद्धा पात्र असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. असं होणार नाही की जो 1ली ते 5वी साठी निवड झालेली आहे आणि वरच्या गटासाठी ते पात्र असणार नाही, असं नाही, ते सुद्धा पात्र असणार आहेत. म्हणून हा सुद्धा विचार करायचा आहे. इतरत्र इकडे तिकडे जे काही चुकीचे संभ्रमाचे जे काही मेसेज येतात, चुकीचा अर्थ काढला जातो, न्यूज बुलेटिनचा चुकीचा अर्थ काढला जातो, यापासून आपण सर्व विद्यार्थ्यांना सावध राहायचं आहे, पेशन्स ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आशेवर राहा, कारण नक्कीच भरती होणार आहे. आतापर्यंत 2 भरती झाल्या आहेत, 17ची भरती झालेली आहे आणि ही पण भरती पूर्ण झालेली आहे. विद्यार्थ्यांना जॉईनिंग पण मिळाली आहे. आता राहिलेला जो टप्पा आहे तो पण पूर्ण होईल, पण थोडं पेशन्स ठेवून आपल्याला काम करावं लागेल, आपल्याला राहावं लागेल. आणि जे विद्यार्थी TET पास झालेले नाहीये त्यांनी सुद्धा सातत्यपूर्ण अभ्यास करायचा आहे, कारण येणारा जो काही काळ असणार आहे तो शिक्षकांचाच काळ असणार आहे. कारण TET पास असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही जी TET आहे ही TET यावर्षी नक्की होईल, याकरिता आपल्याला अभ्यास सातत्यपूर्ण ठेवायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.